आज आपण पाहणार आहोत ज्या व्यक्तींना नवीन पॅन कार्ड काढायचे आहे, अशा व्यक्तींनी कोणता अर्ज करायचा, त्यासोबत कोणती माहिती द्यायची, त्यासोबत कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, कोणते कागदपत्र योग्य असतील, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मिळणार आहे. आज आपण पाहणार आहोत फॉर्म नंबर 93 म्हणजे काय आणि तो कोणी भरायचा. फॉर्म नंबर 93 हा ज्या व्यक्तींना नवीन पॅन कार्ड काढायचे आहे, अशा व्यक्तींनी फॉर्म भरायचा आहे. भारत सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने फॉर्म नंबर 93 हा तयार केलेला असून ज्या व्यक्तींकडे भारताचे नागरिकत्व आहे, म्हणजे ज्या व्यक्ती भारताचे नागरिक आहेत, अशा सर्व व्यक्ती हा फॉर्म नंबर 93 भरू शकतात. ज्या व्यक्तींनी या अगोदर कधीही पॅन कार्ड काढलेले नाही, ज्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचे पॅन कार्ड नाही, अशा सर्व व्यक्ती हा फॉर्म नंबर 93 भरू शकतात. ज्या व्यक्तींचे 18 वर्षापेक्षा वय कमी आहे, त्या व्यक्तींच्या बिहाफमध्ये त्यांचे आई बाबा किंवा त्यांचे पालक हा अर्ज भरू शकतात. सर्व नोकरदार वर्ग, व्यापारी, गृहिणी अशा सर्व प्रकारचे व्यक्ती हा अर्ज भरू शकतात. हा फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स किंवा काय काय माहिती असणे आवश्यक आहे. तर सर्वात अगोदर अर्जदाराचे 2 रंगीत फोटो व अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर व मेल आयडी असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचा ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता. आधार कार्ड वरती त्या व्यक्तीचे नाव व पूर्ण जन्मतारीख असणे आवश्यक आहे. पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यासोबतच त्या व्यक्तीचे मतदान कार्ड, गव्हर्नमेंट बँकेचे पासबुक, लाईट बिल तुम्ही पत्त्याच्या पुराव्यासाठी देऊ शकता. लाईट बिल वरती त्या व्यक्तीचे पूर्ण नाव म्हणजे आधार कार्ड प्रमाणे नाव व पूर्ण पत्ता असावा. जुन्या अर्जामध्ये आधार कार्ड तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून देऊ शकत होता, परंतु आता तुम्हाला आधार कार्ड सोबत अजून एक त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट देणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही जन्म दाखला, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पेन्शन ऑर्डर, डोमेसाईल, विवाह नोंदणीचा दाखला, 10वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे हेल्थ स्कीम कार्ड, माजी सैनिक कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम फोटो कार्ड यापैकी काहीही देऊ शकता. त्या व्यक्तीकडे यापैकी काहीही नसेल तर तुम्ही फोटो असलेले कोणतेही सरकारी ओळखपत्र तिथे देऊ शकता. त्यामध्ये त्या व्यक्तीचे आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड व श्रम कार्ड तुम्ही देऊ शकता. जर एखाद्या महिलेचे लग्न झाले आहे आणि त्या महिलेला आता नवीन पॅन कार्ड काढायचे आहे, त्या महिलेच्या जन्म दाखल्यावर किंवा 10वीच्या मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट वरती लग्ना अगोदरचे नाव आहे आणि आधार कार्ड वरती लग्नानंतरचे नाव असेल, तरी सुद्धा त्या महिलेचा जन्म दाखला किंवा 10वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य. मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्जदाराचे 2 रंगीत फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत. त्या 2 फोटोंपैकी एक फोटो तुम्हाला डाव्या साईडला लावायचा आहे, एक फोटो उजव्या साईडला लावायचा आहे. डाव्या साईडला लावलेल्या फोटोवरती त्या व्यक्तीची सही तुम्हाला घ्यायची आहे. अर्धी सही फोटोवरती व अर्धी सही फॉर्म वरती येईल, अशा पद्धतीने त्या व्यक्तीची सही घ्यावी. यानंतर पार्ट ए, पर्सनल इन्फॉर्मेशन. इथे तुम्हाला अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे. ऑप्शन ए मध्ये तुम्हाला अर्जदाराचे पहिले नाव, मधले नाव व आडनाव भरायचे आहे. ऑप्शन बी मध्ये अर्जदाराचे नाव टाकायचे आहे, परंतु ऑप्शन बी मध्ये तुम्हाला आधार कार्ड वरती त्या व्यक्तीचे जसे नाव आहे तसेच नाव तुम्हाला इथे भरायचे आहे. जरी त्या व्यक्तीच्या आधार कार्डवर फक्त फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असेल तरी तुम्हाला ऑप्शन ए मध्ये त्या व्यक्तीचे पूर्ण नाव भरायचे आहे, परंतु बी मध्ये फक्त त्या व्यक्तीचे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एवढीच तुम्हाला माहिती भरायची आहे. ऑप्शन 2 मध्ये त्या व्यक्तीचे आधार कार्ड प्रमाणे जेंडरला टिक करा. ऑप्शन 3 मध्ये त्या व्यक्तीचे आधार कार्ड प्रमाणे जन्मतारीख लिहा. जन्मतारखेचा पुरावा जे काही कागदपत्र तुम्ही देणार आहात त्यावरती आधार कार्ड प्रमाणेच जन्मतारीख असली पाहिजे. ऑप्शन नंबर 4 मध्ये त्या व्यक्तीचा आधार नंबर लिहा. आधार नंबर लिहिताना व्यवस्थित लिहा, बरोबर आधार नंबर लिहिणे आवश्यक आहे. ऑप्शन 5 मध्ये त्या व्यक्तीचा राहण्याचा पत्ता लिहा. राहण्याचा पत्ता तुम्ही डिटेल मध्ये देणं आवश्यक आहे, कारण पॅन कार्डची हार्ड कॉपी तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती पोहोचणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे पत्ता देताना डिटेल मध्ये द्या. ऑप्शन नंबर 7 मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचे रेसिडेन्शियल स्टेटसला टिक करायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला आहे व ती व्यक्ती भारतातच राहते, तुम्हाला रेसिडेंटला टिक करायचं आहे. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झालेला नाही किंवा त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला आहे परंतु ती व्यक्ती सध्या भारतात राहत नाही, तर अशा व्यक्तींसाठी तुम्हाला नॉन रेसिडेंट किंवा रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट या ऑप्शनपैकी एका ऑप्शनला टिक करायचे आहे.
जर तुम्ही नॉन रेसिडेंट किंवा रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटला टिक करत असताल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा पासपोर्ट नंबर देणं आवश्यक आहे. ती व्यक्ती जर रेसिडेंट असेल तर पासपोर्ट नंबर आवश्यक नाही, कंपल्सरी नाही. त्या व्यक्तीकडे टीन नंबर असेल तर ऑप्शन नंबर 9 मध्ये त्या व्यक्तीचा टीन नंबर लिहा. ऑप्शन 10 मध्ये त्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजेच मोबाईल नंबर, मेल आयडी इथे देणे आवश्यक आहे. योग्य मेल आयडी द्या, कारण तुमच्या मेल आयडी मध्ये देण्यामध्ये जर काही चूक झाली तर त्या व्यक्तीला पॅन कार्डची ई कॉपी मिळणार नाही. ऑप्शन नंबर बी, सोर्स ऑफ इन्कम. यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा सोर्स ऑफ इन्कमला टिक करायचे आहे. जर ती व्यक्ती सॅलरी घेत असेल, बिझनेस मधून इन्कम कमवत असेल किंवा काहीही इन्कम नसेल, अशा पद्धतीने योग्य ऑप्शन इथे टिक करा. शक्यतो नो इन्कमला तुम्ही यामध्ये टिक करू शकता. त्यानंतर पार्ट सी, डिटेल्स ऑफ पॅरेंट्स. पॅरेंट्सचे डिटेल्स देताना जुन्या फॉर्म मध्ये तुम्ही फक्त फादर नेम देऊ शकत होता, परंतु आता नवीन फॉर्म प्रमाणे जर त्या अर्जदाराला एकच पॅरेंट असेल, म्हणजे आई किंवा वडील या दोघांपैकी एकच कोणीतरी असेल, तर तुम्ही इथे येसला टिक करा. व जर फक्त वडील असतील तर वडिलांचे डिटेल्स भरा. आई असेल तर आईचे डिटेल्स ऑप्शन नंबर 14 मध्ये भरा. त्याचे आई व वडील दोघेही असतील तर तुम्हाला इथे ऑप्शन नंबर 13 मध्ये वडिलांचे डिटेल्स, ऑप्शन नंबर 14 मध्ये आईचे डिटेल्स देणं आवश्यक आहे. यामध्ये पॅन कार्ड वरती तुम्हाला कोणाचे नाव प्रिंट करून पाहिजे हा ऑप्शन इथे त्यांनी दिलेला आहे. पण मध्ये बाय डिफॉल्ट फादर नेम प्रिंट होत होतं, त्यामुळे तुम्ही फक्त फादर नेम देऊ शकत होता. परंतु आता नवीन अर्जामध्ये तुम्हाला फादर नेम व मदर नेम दोन्ही देणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असल्याप्रमाणे तुम्ही फादर किंवा मदर दोन्हीपैकी एकाला टिक करू शकता. त्यानंतर पार्ट डी, एओ कोड. एओ कोड मध्ये तुम्हाला एरिया कोड, एओ टाईप, रेंज कोड व एओ नंबर लिहायचा आहे. गुगल वरती जरी तुम्ही सर्च केलं एओ कोड फॉर यवतमाळ, एओ कोड फॉर रायगड, एओ कोड फॉर पुणे, तर तुम्हाला एओ कोड मिळून जाईल. त्यानंतर पार्ट ई, रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस. जर अर्जदाराला 18 वर्ष पूर्ण नसतील तरच तुम्हाला हा पार्ट भरायचा आहे. अर्जदाराला 18 वर्ष पूर्ण नसतील तर तुम्हाला त्या अर्जदाराच्या बिहाफ कोण अर्ज करते त्यांचे डिटेल्स इथे भरायचे आहेत. जर त्या अर्जदाराचे, त्या छोट्या मुलाचे किंवा मुलीचे वडील अर्ज भरत असतील तर वडिलांचे डिटेल्स इथे पूर्ण भरा. आई अर्ज करत असेल तर आईचे डिटेल्स भरा, किंवा आई वडील व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती मामा, काका, आजी, आजोबा यापैकी कोणी जर अर्ज करत असेल तर त्यांचे डिटेल्स इथे भरा. त्या व्यक्तीचे नाव, मधले नाव, आडनाव लिहा. त्या व्यक्तीचा पॅन नंबर तुम्हाला ऑप्शन नंबर 18 मध्ये द्यायचा आहे. त्या व्यक्तीचा आधार नंबर तुम्हाला ऑप्शन नंबर 19 मध्ये द्यायचा आहे. जर त्या व्यक्तीकडे पॅन नंबर नसेल तर आधार नंबर आवश्यकच आहे. ऑप्शन नंबर 20 मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर 21 मध्ये त्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत. मोबाईल नंबर, मेल आयडी, रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेसचा म्हणजेच त्या व्यक्तीचा तुम्हाला इथे द्यायचा आहे. कम्युनिकेशन ऍड्रेस पार्ट एफ. या पॅन फॉर्म प्रमाणे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस मध्ये जो पत्ता देताल त्या पत्त्यावरती हार्ड कॉपी, पॅन कार्डची हार्ड कॉपी जात होती, परंतु आता तुम्हाला इथे चॉईस दिलेला आहे. तुम्ही जर त्या व्यक्तीच्या रेसिडेन्स ऍड्रेसवरती, राहण्याच्या पत्त्यावर तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे असेल तर रेसिडेन्स ऍड्रेसला टिक करा, किंवा ज्यांचे डिटेल्स तुम्ही इथे देताय त्यांच्या पत्त्यावरती तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे असेल तर रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस ऍड्रेसला टिक करा. दोघांचाही पत्ता सारखाच असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका ऑप्शनला टिक करू शकता. त्याच्यानंतर पार्ट जी, डिक्लेरेशन बाय ऍप्लिकंट ऑर बाय रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस ऑन बिहाफ ऑफ द ऍप्लिकंट. ऑप्शन नंबर 23 मध्ये तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ या तीनही ऑप्शनला टिक करायची आहे. जर तुम्ही पार्ट ई, रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस भरत असताल तरच तुम्हाला ऑप्शन नंबर 24 मध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेसला टिक करायचे आहे. जर तुम्ही पार्ट ई भरत नसताल तर ऑप्शन 24 लाही टिक करू नका. त्यानंतर व्हेरिफिकेशन अँड डिक्लेरेशन. आय नंतर इथे जी जागा आहे इथे तुम्हाला अर्जदाराचे नाव लिहायचे आहे. यामध्ये जर अर्जदाराला 18 वर्ष पूर्ण नसतील तर इथे त्या अर्जदाराचे आई किंवा वडील यांच्यापैकी ज्यांचे तुम्ही डिटेल्स इथे देणार आहात, रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस म्हणून देणार आहात, त्यांचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे.
जर अर्जदार स्वतः फॉर्म भरतोय तर सेल्फ लिहा. 18 वर्ष पूर्ण नसतील तर रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेस असा शब्द लिहा. इथे त्या अर्जदाराचा जिल्हा किंवा जागा प्लेस लिहा. इथे ज्या दिवशी अर्ज करत असताल ती तारीख लिहा. त्याच्यानंतर वरती फोटोवरती जशी सही केली आहे तशी सही तुम्हाला या बॉक्समध्ये करायची आहे. ही सही बॉक्सच्या बाहेर जाणार नाही, बॉक्सला चिकटणार नाही याची काळजी घ्या. नावामध्ये अर्जदाराचे नाव किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेसचे नाव लिहा. डेझिग्नेशन मध्ये जर अर्जदार स्वतः अर्ज करत असेल तर सेल्फ लिहा. जर आई किंवा वडील अर्ज करत असतील तर इथे रिप्रेझेंटेटिव्ह फादर किंवा मदर लिहा. हा झाला तुमचा फॉर्म. फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर एकदा पूर्ण फॉर्म भरल्याची किंवा योग्य बरोबर माहिती दिल्याची खात्री करून घ्या. फॉर्म्स 200 DPI स्कॅन करा. त्यासोबतच अर्जदाराचे आधार कार्ड द्या. जर रिप्रेझेंटेटिव्ह ऍसेसची माहिती भरत असताल तर आई किंवा वडील ज्यांची माहिती भरताय त्यांचं सुद्धा आधार कार्ड इथे जॉईन करा. आधार कार्ड सोबतच जन्म तारखेचा जो काही पुरावा तुम्ही देताय ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडणे कंपल्सरी आहे. सगळे डॉक्युमेंट्स जोडून एक PDF तयार करा. PDF तयार झाल्यानंतर GST मित्र सेंटरचं लॉग इन असेल तर लॉग इन मध्ये रिक्वेस्ट टाकून द्या. तुमची पॅन कार्डची प्रोसेस होऊन जाईल. अजूनही जर तुमच्याकडे माहिती बजारचं लॉग इन किंवा GST मित्राचं लॉग इन नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती मेसेज किंवा कॉल करू शकता. तसेच पॅन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास किंवा कागदपत्रांमध्ये काही क्वेरी आल्यास तुम्ही पुढील दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू.